जय जय राम कृष्ण हरी. साथ ज्ञानेश्वरी ओवी 51 ते 100 अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. आपण जीवनातील संकटांसमोर खचून जातो तेव्हा योग्य मार्ग कोण दाखवतो? ज्ञानेश्वरीच्या या ओव्यांमध्ये अर्जुनाच्या मनातील विषाद आणि त्यामागील गूढ अर्थ जाणून घेऊया. मी जगी एक अर्जुनु ऐसा देही वाहे अभिमानू आणि कौरवांते या स्वजनू आपुले म्हणे. जगात मी एक अर्जुन आहे असा देहाच्या ठिकाणी अभिमान धरून देहासंबंधीचे कौरवादी यांना आपले भाऊबंद समजत होतो. याही वरी या ते मी मारीन म्हणे तेने पापे केले गेन ऐसे देखत होतो दुःस्वप्न तो छेबविला प्रभू. यावर मी त्यांना मारेन आणि त्या पापाच्या योगाने मला कोणती गती मिळेल अशी वाईट स्वप्न मी पाहत होतो, तोच आपण मला जागे केले. देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती होतो उदकची या आरती रोहिणी पीत. हे लक्ष्मीपते, जणू मी गंधर्व नगरीतील वस्ती सोडून पाणी पिण्याच्या इच्छेने मृगजळच पित होतो. जे किरणू तरी कापडाचे परी लहरी येत होती आसाचे ऐसे वाया मर्तया जीवाचे श्रेय तुवा घेतले. महाराज, साप कापडाचाच होता पण तो चावला असा भ्रम होऊन विषाच्या लहरी मात्र येत होत्या. आपण मरतो असे भ्रमाने वाटणाऱ्या जीवाला मला वाचवण्याचे तुम्ही पुण्य घेतले. आपुले प्रतिबिंब नेनता सिंह कोहा घालील देखोनी आता ऐसा धरी जेते बी अनंता राखिले माते. पण आपलेच प्रतिबिंब आहे हे न समजता सिंह विहिरीत उडी घेणार तोच त्यास जसे सावरून धरावे त्याप्रमाणे हे अनंता मी माझे रक्षण केले. एरवी माझा तरी एतुले वरी एथ निश्चय होता अवधारी जे आत्ताची साताही सागरी एकत्र मिळीजे. एरवी माझा तर आतापर्यंत असा निश्चय होता की आत्ताच जरी सातही समुद्र एकवट झाले. हे जगाची आघवे बुडावे वरी आकाशही तुटोनी पडावे परी झुंजने न घडावे गोत्र जैशी मज. प्रलय जरी झाला किंवा आकाश जरी तुटून पडले तरी मला माझ्या गोत्रजांशी लढण्याचा प्रसंग येऊ नये. ऐसिया अहंकाराची बाढी मी आग्रह जळी दिधली होती बुडी चांगची तू जवळा एरवी काढी कबनू माते. अशा प्रकारे अहंकाराच्या भरात मी दुराग्रहाच्या जळात बुडी मारली होती. प्राण गेला तरी गोत्रजांशी लढणार नाही असा निश्चय करून बसलो होतो. पण आपण जवळ होता म्हणून बरे झाले, नाही तर मला यातून कोणी बाहेर काढले असते. नथिले आपण पा एक मानिले आणि नव्हतं या नाम गोत्र ठेविले थोर पिसे होते लागले परी राखिले तुम्ही. वास्तविक नसलेला असा मी पण एक मानला आणि तसेच कौरवादी हे काही नाहीत पण त्यांना नातलग मानले. याप्रमाणे मला मी व माझे असे वेड लागले होते पण तुम्ही बाजू राखली. मांग जळत काढले जोहरी दैते देहासीच भय औधारी आता जे जोहर वाहर दुसरी चैतन्या सकट. मागे लाक्षागृहात जळत असताना आपण वाचवले खरे पण त्यावेळी फक्त या स्थूल देहासच भय होते. पण या मोहरूपी अग्नीची पीडा काही वेगळीच आहे कारण ती चैतन्याला सुद्धा आहे. दुराग्रह हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे मग मोहार्णव गवाक्षे रिघोनी ठेला. दुराग्रह रूपी हिरण्याक्ष दैत्याने माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत मारली आणि मग तो मोहरूपी समुद्राच्या दरवाजाने आतमध्ये शिरला. तेथ तुझे निगोसा विपने एक वेळ बुद्धीची आठायाने हे दुसरे पराह होणे पडिले तुझ.
महाराज, आपल्या सामर्थ्याने पुन्हा ती बुद्धी मूळ ठिकाणाला आली. देवा, आपणाला हा दुसरा अवतारच धारण करावा लागला. आणि मी तव दातारा, 1 रुपयाची रिघोनी गाभारा, घेता हे चारा ब्रह्मरसाचा. त्यात हे श्रीकृष्णा, मी या कृपेच्या गाभाऱ्यामध्ये शिरून ब्रह्मरसाचे भोजन करत आहे. तेने माझा जी मोह माये, एत विस्मो काही आहे, तरी उद्धरलो की तुझे पाये, शिवतले आहाती. देवा, त्याने माझा मोह जाईल, यात काय आश्चर्य. खरोखर तुमच्या पापाची शपथ घेऊन सांगतो, माझा उद्धार झाला. भवाप्ययो हि भूताना, श्रुतो विस्तरयो मया, त्वत्ता कमलपत्राक्ष महात्ममपि चाव्ययम्. हे कमलपत्राक्षा, भूतांची उत्पत्ती व नाश हे तुझ्याकडून सविस्तर ऐकले, आणि तुझे अपार असे ऐश्वर्यही मी ऐकलेले आहे. पै कमलायत डोळसा, सूर्यकोटी तेजसा, मी आ तुझ पासोनी महेशा, परिसिले आजी. हे कमलनयना, हे कोटी सूर्य तेजसा, महेशा, आज मी तुम्हाकडून असे ऐकले की ये भूतेजया परी होती, अथवा लयाहन जैसे निजाते, ते मज पुढा प्रकृती विवंचली देवे. ही सर्व भूते जिच्यापासून उत्पन्न होतात आणि लय पावतात, अशी जी माया ती मला देवांनी सांगितली. आणि प्रकृती किरौगना दिधला, बरी पुरुषाचाही ठाव दाविला, जयाचा महिमा पांघरोनी जाहला, दडोता वेदू. त्या मायेचा झाडा देऊन परमात्म्याचे मूळ स्थान दाखवले. ज्या परमात्म्याच्या महात्म्याने वेद त्याचे यश गाण्यास समर्थ झाले. जी शब्द राशी वाढे जे, का धर्मायशी रत्नांते विये, ते येथींचे प्रभेचे पाये, ओळगे म्हणोनी. जे वेद उत्पन्न होऊन अस्तित्वात आले, की ज्याच्यापासून धर्माची रत्ने निपजतात, या सर्व गोष्टी ते सर्व आपल्याच पायाचा आश्रय करतात. म्हणून हे देवा, हे घडून येतात. ऐसे अगाध महात्म्य, जे सकळ मार्गे कगम्य, जे स्वात्मानुभव रम्य, ते इया परी दाविले. त्याप्रमाणे देवा, तुमचे हे अगाध महात्म्य, जे सर्व मार्गांनी जाणण्यास योग्य आणि आत्मानुभवाने परिपूर्ण आहे, ते तुम्ही मला दाखवलेत. जैसा केरू फिटली आभाळी, दिठी रिगे सूर्यमंडळी, कहा ते सारुनी बाबुळी, जळ देखिजे. ज्याप्रमाणे अभ्रे नाहीशी झाल्यावर आकाशामध्ये सूर्यमंडळ दृष्टीस पडते, किंवा हाताने शेवाळे बाजूला केल्यावर स्वच्छ पाणी दिसून येते. नाती उकलतया सापाचे वेढे, जैसे चंदना घेव देणे घडे, अथवा विवसी पळे मग चढे, निधान होता. किंवा चंदनाच्या झाडाला सापाने दिलेले वेढे निघाल्यावर त्या झाडाला अलिंगन देता येते, अथवा पिशाच नाहीसे झाल्यावर द्रव्य हाती लागते. तैसी प्रकृती हे आड होती, ते देवेंची सारोनी परवती, मग परतत्व माझी मती शेजार केले. त्याप्रमाणे ज्ञानाच्या आड जी माया होती, ती देवाने पलीकडे सारली. त्यामुळे माझ्या बुद्धीला ब्रह्मत्व भेटले. म्हणून विषयींचा वच देवा, भरोसा किर चाहला जीवा, परी आणि कैक हेवा, उपनला असे. म्हणून देवा, तुमच्या अगाध शक्तीचा माझ्या जीवाला पूर्ण विश्वास आलेला आहे, परंतु मला आणखीन एक इच्छा उत्पन्न झाली आहे. तो भिंडा जरी मन राहो, तरी आना कवना पुसो जाओ, काय तुझ वाचोनी ठाओ, जानत आहो आम्ही. ती भेट धरून मी तुम्हाला विचारली नाही, तर दुसरा कोणास विचारण्यात जावे, कारण तुम्हाशिवाय आम्हाला दुसरे ठिकाण माहित आहे काय. जळचरू जळाचा आभार धरे,
बाळक स्तनपानी उपरोध करी, तरी तया जिनया श्रीहरी आन उपायो असे. माशाने पाण्याचे आभार मानून त्याला त्रास न देता बाहेर राहावे असे जर मनात आणले, किंवा बालकाने आईजवळ सारखी सारखी स्तनपान मागण्याची भीड धरली, तर त्यांना वाचण्याचा दुसरा उपाय आहे काय? मनोनी भीड साकळी न धरवी, जीवा आवडे तेही तुझ पुढा बोलावे, तवर आहे म्हणतले देवे चाड सांगे. म्हणून संकोच न करता मनात येईल ती गोष्ट तुम्हाला विचारावी, इतके अर्जुन म्हणतो आहे. तोच देव म्हणाले की तुझे हे बोलणे राहू दे, तुला कोणती इच्छा झालेली आहे ते सांग. एवमेतद्यथात्व त्वामात्मान परमेश्वर दृष्टो मिच्छामि ते रूपमेश्वरम पुरुषोत्तमा. हे परमेश्वरा, तू आपल्या स्वरूपाचे जसे वर्णन केलेस तसेच ते आहे. हे पुरुषोत्तमा, तुझ्या त्या ईश्वरी स्वरूपाचे दर्शन व्हावे अशी माझी इच्छा आहे. मग बोलिला तो किरीटी, म्हणे तुम्ही केली जे कोठी, तिया प्रतितीची दिठी निवाली माझी. मग तो अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्या अनुभवाने माझी दृष्टी शांत झाली. आता जयाचे संकल्पे, हे लोक परंपरा होय हरपे, जया ठाया ते आपण पे मी से मनसे. आता ज्या ब्रह्माच्या इच्छेने ही सर्व जग उत्पन्न होते आणि त्याच्याच ठिकाणी लय पावते, आणि त्याच ठिकाणाला तुम्ही माझे स्वरूप आहे असे म्हणता. ते मुद्दल रूप तुझे, जे तुनी द्विभुजे हन चतुर्भुजे, सुर कार्याची निव्याजे घेऊ घेऊ येसी. ते तुमचे मुख्य स्वरूप, जेथून देवाची संकटे दूर करण्याच्या निमित्ताने द्विभुज चतुर्भुज अशी रूपे घेऊन येता. पैजळ शयनचिया अवगनिया, कामस्य कुर्मय्या मिरवनिया, खेळू सरलिया तू गुनिया, साठविसी जेथ. शिराब्दातील शेषनयनाच्या आरंभापासून मत्स्य कुर्मादी अवतार घेऊन सर्व अवतार कार्य संपल्यावर गारुड्याप्रमाणे हे कृष्णा ज्या ठिकाणी तुम्ही पुन्हा जाता, उपनिषदे जे गाती, योगिये हृदय रिगोनी पाहती, जया ते संकाधिक आहाती पोटाळूनिया. उपनिषदे ज्याचे वर्णन करतात, योगी लोक हृदयामध्ये आठवून ज्याचे ध्यान करतात, आणि संकाधिक संत ज्याला मिठी मारून राहतात. ऐसे अगाध जे तुझे विश्वरूपकानी ऐकजे, ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा. असे तुमचे अगम्य विश्वरूप कानांनी मी ऐकतो, ते पाहण्यासाठी देवा माझे चित्त फार उतावळे झालेले आहे. देवी फुलुनिया सांकड, लोभे पुसली जरी चाड, तरी हेची एकी वाड अर्तीची मज. तुम्ही मनातील संकोच टाकून माझी काय इच्छा आहे असे प्रेमाने विचारले, तर हीच एक माझी बलवत्तर इच्छा आहे. तुझे विश्वरूप आघवे, माझी दितीसी गोचर होवावे, ऐशी थोर आस जीवे बांधोनी आहे. आपले विश्वरूप मी या डोळ्यांनी पाहावे असा माझ्या मनाने ध्यास घेतलेला आहे. मन्येसे यदि तद्दक्ष मया दृष्टिमिति प्रभो, योगेश्वर तत्त्वमेत्व दर्शयात्मान मम व्ययम. हे प्रभो, मी ते रूप पाहणे शक्य आहे असे जर तुला वाटत असेल, तर हे योगेश्वरा क्षयरहित असे आपले रूप मला दाखवावे. परी आणिक एक इथ साठी, तुझ विश्वरूपा ते देखावया लागी, पै योग्यता माझी या अंगी असे की नाही. परंतु हे भगवंता, आणखीन एक माझ्या मनामध्ये शंका येते की मी विश्वरूप पाहण्याच्या योग्यतेचा आहे की नाही. हे आपले आपण मी नेने, ते का नेनसी तरी देव म्हणे,
तरी सरगू काय जाणे निदान रोगाचे. हे माझे मला समजत नाही व ते का समजत नाही म्हणाल तर असे पहा, रोग्याला आपल्या रोगाचे निदान कधी समजते का? आणि जी आरतीचे निपडी भरे, आतू आपली ठाई पे विसरे, जैसा तहानेला म्हणेन पुरे समुद्र मज. आणखीन महाराज, इच्छा वाढली म्हणजे उत्कंठित मनुष्य आपली योग्यता विसरतो. त्याप्रमाणे फार तहान लागलेल्या माणसास मला समुद्रही पुरणार नाही असे वाटते. ऐशा सचाडपणाची आबुली, न सांभाळवे समस्या आपुली, या लागे योग्यताची माऊली, बाळकाची जाणे. त्याप्रमाणे तीव्र इच्छेने वेडा झालेल्या मला माझ्या शक्तीचा अंदाज कळत नाही. म्हणून जशी आई आपल्या मुलाची योग्यता जाणते, तया परी श्री जनार्दना विचारतो माझी संभावना, मग विश्वरूप दर्शना उपक्रमू कीजे. त्याप्रमाणे हे तरी ऐसी ते कृपा करा, एरवी नवे हे मना उधारा, वाया पंचमाला पे बधिरा, सुख केऊ ते देणे. माझ्या योग्यतेप्रमाणे कृपा करा. माझा अधिकार नसेल तर स्पष्ट नाही म्हणून सांगा, कारण पंचम स्वरातील उत्तम गायनाने बैऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करणे व्यर्थच आहे. एरवी एकले पापियांचे तृषे, मेघ जगा पुरते काय न वर्षे, परी सहाले ही वृष्टी उपखे, जरी खडकी होय. बाकी मेघ हा एकट्या चातका करताच वर्षाव करतो आणि जगा करता करत नाही असे काही नाही, परंतु तोच पाऊस खडकावर पडला तर व्यर्थ जातो. चकोरा चंद्रामृत फावले, एरा आपण वाहुनी काय वारिले, परी डोळ्या विन पाहले माया जाय. चकोराला चंद्रामृत मिळते आणि दुसऱ्याला ते प्राशन न करण्याची शपथ का घातली आहे, किंवा दृष्टीशिवाय जसा प्रकाश व्यर्थ आहे. म्हणून विश्वरूप तू सहसा, दाविसी कीर कहा भरवसा, कांजे कडांडा आणि गैसा, माझी नित्य नवा तू की. म्हणून तुम्ही मला विश्वरूप दाखवाल असा पूर्ण भरवसा आहे, कारण तुमचे औदार्य जाणत्या आणि नेणत्या अशा दोघांनाही समानच आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना मनसे पात्रा पात्र, पै कैवल्यासे पवित्र, जे वैरी आहे दिधले. अहो, तुमचे औदार्य स्वतंत्र आहे आणि तुमच्या मनात एखादी गोष्ट देण्याचे आले की पात्र किंवा अपात्र हा भेद तुम्ही मानत नाही. पहा, मोक्षासारखी पवित्र वस्तू तुम्ही शत्रूलाही दिलीत. मोक्ष दुराध्यो की रहोय, परी तोही आराधी तुझे पाय, मनोनी धाडसी तेथ जाय, पायी कू जैसा. खरेच मोक्ष मिळण्यास फार कठीण आहे, परंतु तो देखील तुझ्या चरणांची सेवा करतो आणि म्हणूनच तू धाडशील तेथे तो नोकराप्रमाणे जातो. तुवा संकादिकांचे निमाने, सायुज्ये सौरसु दिधला पुतने, जे विषाचे स्तनपाने मारू आली. पुतना राक्षसी आपल्या स्तनात विष भरून तुम्हाला मारण्याच्या हेतूने आली होती. तिलाही तुम्ही संकादिकांच्या बरोबरीने सायुज्य मुक्ती दिली. ज्ञानेश्वरीतील या दिव्य ओव्यांनी तुमच्या जीवनामध्ये शांती आणि योग्य दिशा मिळो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी.